श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लग्नानंतर सासरे निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आई वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात जहाल स्वरूपात मुलीला भेटवस्तू देतात. लग्नात मुलीला संसारासाठी रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते. मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत. मुली ही आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढत असतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात. तेव्हा मुली आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरानुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात. आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टीची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुलींना लग्नानंतर आई वडिलांनी आपल्या घरातून नांदायला गेलेल्या मुलीला कधीच या गोष्टी कधीच देऊ नयेत. यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येईल. मुलींनी आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका. यामुळे घरात फार मोठे संकट येईल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते. धर्मानुसार, शास्त्रानुसार आणि अनेक तिथीनुसार मुलीच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता निर्माण होते. मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलीला लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीही देऊ नयेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे झाडू. शास्त्रात सांगितले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते. पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही. तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे सुई किंवा टोकदार वस्तू. मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते असे मानले जाते. त्यामुळे अशा गोष्टी देणे शक्यतो टाळा. तिसरी गोष्ट म्हणजे गॅस किंवा आपण शेगडी म्हणतो ती. लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरून दिलेली गॅस शेगडी वापरावी असे अनेक पालकांची इच्छा असते. म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना तिला स्टोव दिला जातो, गॅस शेगडी दिली जाते. पण हे अजिबात करू नये. शास्त्रानुसार लग्नानंतर नववधूने चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील ग्रहस्थांवर होतो. असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करताच तिचा स्टोव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल, जे अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या. कारण गॅस आणि शेगडी हे अग्नीशी संबंधित आहेत. अग्नी म्हणजे आग म्हणजे वादविवाद आणि यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ. मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यांचा धर्म काय असावा? नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे, त्या सगळ्या नात्यामध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यामुळे संबंध बिघडवू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले त्याचा आदर त्याच्या कुटुंबियाशी आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्यांसोबतचे नाते कधीच चांगले राहत नाही. ते नाते कधीच गोड होत नाही. म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे लोणचे. लग्नानंतर मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांच्या आवडते लोणचे पाठवतात. परंतु असे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते. असे म्हणतात की लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रकारे ते पती पत्नीचे नाते बिघडवते. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो.
कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची काळजी घ्या. पालकांचा चांगलेपणा कधीकधी त्यांच्या मुलींवर भारी पडतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तवा. तवा हा कुटुंबाच्या समृद्धी आणि नशिबाशी संबंधित आहे. त्यामुळे तो मुलीला देणे योग्य नाही, असे काही वास्तुशास्त्र आणि तज्ज्ञांचे मत आहे. तव्यामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांचे स्वरूप असते, असं मानलं जातं. काही लोकांच्या मते तवा हे उष्णतेचे प्रतीक आहे आणि ते सासरच्या घरात नववधूसाठी अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे ते भेट म्हणून देणे टाळले जाते. तर काही लोक तवा हे शुभ मानत नाहीत आणि त्यामुळे ते मुलीला देऊ नये, असे सांगितले जाते आणि त्यामुळे ते मुलीला देऊ नये. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चाळणी. मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते, तेव्हा त्यात बऱ्याच काही गोष्टीचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकीच एक. मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मुलीला फिल्टर कधीही देऊ नका. पालकांनी आपल्या मुलीच्या लग्नात भेट म्हणून कधीही फिल्टर देऊ नये. त्यात गाळणी आणि चाळणी याचा देखील समावेश आहे. असा समज आहे की सासरच्या घरी चाळणी नेल्याने मुलीचे नातेही दूर होऊ लागते आणि ती जगात एकटी पडते. असे केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन अनेक संकटांनी भरून जाऊ शकते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.